नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, गुरुचरित्राचे पारायणची सांगता ही कशी करायची आहे, गुरुचरित्रचा ग्रंथ हलवताना आपण काय बोलायचे आहे आणि पूजेसाठी जे काही सामान आहे त्याचे नंतर काय करायचे आहे, पारायणाची सांगता कधी करायची आहे, कशी करायची आहे आणि जरी तुम्ही केंद्रात पारायणाला बसला असाल तरी सुद्धा तुम्ही त्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत. तर बघा, काही जण 7 दिवसाचे पारायण करतात, काही जण 3 दिवसाचे पारायण करतात. आपल्याला शक्य नसले तरी तुम्ही 3 दिवसाचे पारायण हे खूपच असे अवघड असते. 3 दिवसाच्या पारायणामध्ये तुम्हाला सोमवार, मंगळवार, बुधवार किंवा मंगळवार, बुधवार, गुरुवार अशा पद्धतीने देखील तुम्ही 3 दिवसाचे पारायण करू शकता. तुम्ही या 5 तुम्ही 7 दिवसाचे पारायण करा किंवा 3 दिवसाचे पारायण करा. तुम्हाला सांगता ही 5 डिसेंबरलाच करायची असते. 3 दिवसाच्या पारायणाला तुम्ही पहिल्या दिवशी 1 ते 21 अध्याय वाचायचे आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही 22 ते 34 अध्याय वाचायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला 34 ते 53 अध्याय वाचायचे असतात. दत्त जयंतीचे तुम्हाला 3 दिवसाचे पारायण करता येत असेल तर तुम्ही नक्की करा, कारण हे अवघड आहे. हे एवढे अध्याय वाचायला थोडा वेळ देखील लागतो. जर का तुम्हाला तेवढा वेळ असेल तर तुम्ही नक्कीच दत्तांची कृपा तुम्ही मिळवू शकता. तुम्ही या 3 दिवसाचे पारायण करू शकता. दत्त कृपा मिळायला खूप भाग्य लागते. या दिवसात दत्तलहरी ह्या खूप जास्त प्रमाणात असते. दत्त तत्व हे सगळीकडे पसरलेले असते. 28 तारखेला जर तुम्ही पारायणाला सुरुवात केली असेल तर तुम्हाला 4 डिसेंबरला दत्त जन्मोत्सव साजरी करायचा आहे आणि 5 तारखेला त्याची सांगता करायची आहे. 7 दिवसाची पारायणाची सांगता 8व्या दिवशी करायची असते. जे काही पारायणकारी दत्त भक्त आहेत त्यांनी 4 तारखेला पूर्ण दिवस उपवास पकडायचा आहे आणि 5 तारखेला तुम्हाला 10:30च्या नंतर 4 नैवेद्य करायचे आहेत आणि नंतर हे 4 नैवेद्य तुम्ही नंतर दाखवून झाल्याच्या नंतर तुम्हाला आरती वगैरे करून झाल्याच्या नंतर तुम्ही 5 तारखेला तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे. तुम्ही नैवेद्याला काहीही नैवेद्य दाखवू शकता. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता, वरण, भात, भाजी, पोळी. पण या सर्वांमध्ये तुम्हाला घेवड्याची भाजी ही नक्की करायची आहे. कांदा, लसूण विरहित असा तुम्हाला नैवेद्य बनवायचा आहे. 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे, तर त्या दिवशी तुम्ही तुम्ही कुठलेही जो काही दत्त मंत्र आहे तो तुम्ही बोलायचा आहे. तुमचे जे काही पारायणाचे शेवटचे अध्याय आहे ते वाचून घ्यायचे आहे आणि तुम्ही 3 दिवसाचे पारायण करा, 7 दिवसाचे पारायण करा, पण सांगता तुम्हाला 5 डिसेंबरलाच करायचे आहे. 5 डिसेंबरला तुम्ही उपवास सोडायचा आहे. 4 डिसेंबरला उपवास पकडायचा आहे आणि 5 डिसेंबरला तुम्ही दत्त महाराजांची नैवेद्य वगैरे दाखवून 4 नैवेद्य दाखवायचे आहे. त्यांची आरती करायची आहे आणि नंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे. तुम्ही 4 डिसेंबरला गुरुचरित्रचे पारायण तुमच्याकडून झाले नसेल तर तुम्ही या दिवसामध्ये दत्ततत्व हे सर्वकडे जास्त प्रमाणात असते. तर स्वामी महाराजांची कृपा ही आपल्याला मिळावी, दत्त महाराजांची कृपा मिळावी, तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय आहेत, तर तुम्ही तो एक तरी पारायण नक्की करावे, कारण या दिवशी दत्त महाराजांची कृपा, स्वामी महाराजांची कृपा आपल्याला मिळवायची आहे. त्यामुळे तुम्ही हे एक तरी पारायण तरी नक्की करावे. जर का तुम्हाला नाही जमले, तेवढा वेळ नाही भेटला, तर तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे मंत्र स्तोत्राचे पठण करा. कारण स्वामी महाराजांची कृपा ही आपल्याला भक्तांवर नेहमीच असते आणि आपण त्यांचे नामजप स्मरण केल्यामुळे ते आपल्या हाकेला उभे असतात आणि तुमच्या अडचणी सांगा, तुमचे दुःख सांगा, ते नक्कीच तुमचे अडचणी आणि दुःख दूर करतील. त्यामुळे तुम्ही या दिवसात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा ओम द्राम दत्तात्रय नमः किंवा तुम्हाला कुठलाही दत्तांचा जो काही मंत्र येत असेल त्याचे नामजप स्मरण नक्की करावे. दत्त महाराज, स्वामी महाराज हे आपल्याकडून सेवा करून घेत असतात. आपण फक्त कारण निमित्त असतो. दत्त सेवा ही खरंच खूप प्रभावी अशी सेवा आहे. त्यां त्यांचे, दत्तांचे, स्वामींचे मंत्र स्तोत्राचे पठण तुम्ही नक्की करावे. नंतर तुम्ही 5 डिसेंबरला याची सांगता करायची आहे. पूजेची मांडणी केली असेल तर तुम्ही या दिवशी फोटो किंवा मूर्ती आहे ती स्वच्छ अभिषेक करून, फोटो स्वच्छ पुसून आणि मूर्तीचा अभिषेक करून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये आधी जिथे होते तिथे ठेवायचा आहे. कलशामधील जो नारळ आहे तो तुम्ही फोडून देखील प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा तुम्ही घरात तो कुठेही लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही मुख्य दरवाजाच्या वर देखील बांधू शकता.
कारण त्याच्यामध्ये दत्ततत्व स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे देखील आपण घरात जर का तो नारळ बांधला तर त्याचं नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि घरामध्ये अशा दत्तलहरी ह्या सतत असतात आणि नेहमी त्याचे अमावस्या, पौर्णिमा, एकादशी किंवा दर गुरुवारी तुम्ही त्या नारळाची पूजा करावी, धूप-दीप दाखवावे, अगरबत्ती दाखवावी आणि त्यांचे पूजन करून घ्यायचे असते. आणि नंतर आता कलशामध्ये जे पाणी आहे ते तुम्ही तुळस सोडून इतर झाडांना टाकावे आणि कलशातले जे पाणी आहे ते थोडेसे संपूर्ण घरामध्ये शिंपडावे. सुपारी आहे ती तुम्ही पूजेसाठी पुन्हा पुसून वापरू शकता. नंतर जे काही नाणे आहेत ते कलशामध्ये टाकले होते ते तुम्ही खर्च करू नका. ते एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तिजोरीत किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता. नागवेलीची जी पाने आहेत, ती विड्याची पाने आहेत, ती तुम्ही कलशामध्ये ठेवली आहे, ती तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता. नंतर तुम्ही पारायणाची सांगता ही तुम्हाला 5 डिसेंबरला करायची आहे. 53वा अध्याय वाचावा. नंतर 5 डिसेंबरला तुम्ही पारायणाची सांगता करायची आहे. पारायणाची सांगता करताना तुम्हाला 5 तारखेला तो ग्रंथ हलवायचा आहे. तो कसा हलवायचा आहे, तर तुम्हाला त्याला स्पर्श करायचा आहे, तो उचलून तुमच्या माथ्याला लावायचा आहे आणि नंतर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा आणि श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे 3दा तुम्ही म्हणत जय जयकार करायचा आहे. आणि तुम्ही ज्या ठिकाणी हात तुमचा लागणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला तो ग्रंथ उचलून ठेवायचा आहे. काही जणांचे पारायण हे 21 दिवसाचे असते, 5 दिवसाचे असते, 7 दिवसाचे असते. काही जणांचे ही पारायण हे आधीच झालेले असते, पण त्यांची सांगता तुम्हाला ही 5 डिसेंबरलाच करायची आहे. दत्त जयंती ही 4 डिसेंबरला साजरी करायची आहे. पूर्ण दिवस उपवास पकडायचा आहे आणि 5 डिसेंबरला तुम्हाला ते उपवास सोडायचा आहे. त्या दिवशी तुम्हाला 4 नैवेद्य दाखवायचे आहेत आणि त्या पंचोपचाराने महाराजांची, दत्त महाराजांची पूजा करायची आहे आणि नंतर पारायणाची सांगता करायची आहे. तर मंडळी, आजची ही सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, दत्त महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.